प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांचं स्वागत आहे। आज पुन्हा एकदा आजच्या सभेमध्ये आणि देवाच्या वचनातून ही पाहण्याची वेळ आहे। त्याच्या अगोदर सर्वांना 75व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आपल्या देशासाठी प्रार्थना करत रहा, आपल्या देश बांधवांसाठी प्रार्थना करत रहा। आणि ते आपलं प्रभूमधील कर्तव्य आहे, प्रभूमध्ये त्याने आपल्याला दिलेली आज्ञा आहे आणि म्हणून आपण प्रार्थना करणार आहोत। आज सुद्धा आपण देशासाठी स्पेशल प्रार्थना घेणार आहोत। आपण वचनामधून पाहूयात। फेब्रुवारीपासून आपण एका विषयावरती अभ्यास करत आहोत। ख्रिस्ती जीवनाचा पाया जो आहे त्या पायाचं शिक्षण जे आहे इब्री लोकासपत्र 6व्या अध्यायामध्ये आणि पहिल्या दुसऱ्या वचनामध्ये ज्या 6 गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्यापैकी निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास, बाप्तिस्म्यांचे शिक्षण, हात वर ठेवण्याचे शिक्षण, मृतांच्या पुनरुत्थानाचे शिक्षण आणि सार्वकालिक न्यायाचे शिक्षण या 6 गोष्टी आहेत। त्याच्यापैकी जो शेवटचा 6वा पॉइंट आहे सार्वकालिक न्यायाचे शिक्षण, याच्यावरती आपण मनन करीत आहोत। आणि आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की न्याय कोणाचा कसा आणि न्याय ह्या शब्दाचं जे अर्थ आहेत अनेक ते पाहिले होते आणि न्याय करण्याची का गरज आहे त्याच्या मागील कारणं ही पाहिली होती। आज आपण पाहणार आहोत की देवाचा जो क्रोध आहे तो कसा प्रगट होत असतो। न्याय जो आहे परमेश्वराचा 3 प्रकारचा आहे, भूतकाळात होऊन गेलेला, वर्तमान काळात होत असलेला आणि भविष्यामध्ये होणार असलेला। जो एक ख्रिस्त शिष्य आहे, डिसायपल आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा, त्याच्या जीवनाबद्दल आपण अभ्यास करत आहोत आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचा न्याय जो आहे त्याचा क्रोध आहे अनेक प्रकाराने अनेक गोष्टींनी प्रगट होत असतो। आणि त्याच्यातलं सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कोणी पवित्र आत्मा तारण होऊन आणि पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन आणि पवित्र आत्मा पावलेले ख्रिस्त शिष्य आहेत त्या प्रत्येकांना सर्वात प्रथम त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीमध्ये परमेश्वराच्या क्रोधाची जाणीव होत असते। एखादी गोष्ट जी परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध आहे, जे देवाच्या दृष्टीने पाप अशी ठरवण्यात आलेली गोष्ट आहे, देवाची मोडण्यात आलेली आज्ञा जी आहे, ह्या गोष्टी कळत न कळत ज्यावेळेस आपल्या जीवनातून घडत असतात त्या प्रत्येक वेळेस आपल्या सत्सद विवेक बुद्धीमध्ये पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला एक प्रेरणा मिळत असते, एक जागृती मिळत असते, त्याच्या वचनामधून सुद्धा आपल्याला ती जाणीव घडत असते आणि त्यावेळेस त्या प्रत्येक ख्रिस्त शिष्याला समजत असतं की मी परमेश्वराच्या विरोधामध्ये हे कृत्य केलेलं आहे, याच्याद्वारे परमेश्वराचा न्याय माझ्यावरती येऊ शकतो किंवा मी आता परमेश्वराच्या विरोधात केलेल्या कृतीमुळे परमेश्वराचा माझ्यावरती क्रोध होऊ शकतो। अर्थात आपण कृपेच्या काळात जगत आहोत, आता तत्काळ परमेश्वराचा क्रोध किंवा न्याय उतरून येत नाही जसा जुन्या करारामध्ये होत होता, पण तरी देखील आपल्याला त्याची पवित्र आत्म्याद्वारे जाणीव होत असते आणि मग आपण पश्चाताप करतो, त्या मार्गांपासून मागे फिरत असतो। प्रभूने आपल्याला त्या गोष्टींवरती विजय देण्याची कृपा पुरवावी यासाठी आपण प्रार्थना करत असतो। एखादा ख्रिस्त शिष्य आहे, माझा ख्रिस्तामधील भाऊ किंवा बहीण आहे, ज्यांना पापाची जाणीव होत नाही किंवा पापाबद्दल पाप केल्यानंतर जे एक दुःख होतं, एक वेदना होतात, त्याची जर त्यांना जाणीव होत नाही किंवा त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल एक प्रकारचा निर्जीवपणा आलेला आहे, ज्याला नमनेस आपण म्हणतो, किंवा त्यांना कुठली जाणीव होत नाही जर पापाची, अशा प्रत्येक ख्रिस्त शिष्याने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। तुमच्या जीवनात, माझ्या जीवनात, आपल्या जीवनात अनेक अशी कारणं असू शकतात की ज्याच्यामुळे आपण पाप करत राहून देखील परमेश्वराचा येणारा न्यायाचा दिवस आहे याचा आपल्याला विसर पडतो आणि त्या पापाकडे आपण कानाडोळा करतो, आपल्याला त्याची जाणीव होत नाही। त्याचे जे आपल्याला भविष्यामध्ये भोगावे लागणारे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम सहन आपण करू शकू नाही, या गोष्टींची जी जाणीव आहे ती आता थोड्या काळासाठी आपल्याला होतच नाही ती जाणीव। असं जाणीवहीन जर ख्रिस्ती आपलं जीवन असेल तर आत्मपरीक्षण करण्याची खूप गरज आहे।
जो कोणी ख्रिस्त शिष्य पवित्र आत्म्याद्वारे चालवला जातो आणि देवाशी जोडला गेलेला आहे त्या प्रत्येकाला पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रार्थनेमध्ये देवाचं वचन वाचत असताना प्रभूकडून त्याच्या सत्सद्विवेक बुद्धीमध्ये आपण करीत असलेल्या चुकांची आणि दोषांची जाणीव होती। अशा प्रत्येक व्यक्तीने पश्चाताप करावा आणि पुन्हा प्रभूकडे वळावं। जसं मी मगाशी म्हटलं, माझा दुसरा पॉइंट आहे की जुन्या करारामध्ये परमेश्वराने जो पास्ट टेन्स किंवा भूतकाळामधला न्याय आहे होऊन गेलेला त्याच्याबद्दल बोलत आहे की परमेश्वर जो आहे तत्काळ शिक्षा करत होता किंवा तत्काळ गोष्टी घडत होत्या। आदाम हवेची जर गोष्ट आपण वाचली तर त्यांना देखील परमेश्वराने सरतेशेवटी एदेन बागेमधून बाहेर काढून दिलं। त्याच्यानंतर पृथ्वीवरती ज्यावेळेस पाप वाढलं होतं, नोहाच्या काळामधली गोष्ट आहे, फक्त 8 जण त्या तारवामध्ये वाचले आणि बाकीचे जे सर्व आहे पृथ्वीवरती मोठा महापूर आला आणि त्या सर्वांचा त्या पुरामध्ये नाश झाला। बाबेलचा बुरुज बांधत असताना त्या ठिकाणामध्ये सुद्धा मनुष्याच्या मनात आलं की उंच बुरुज बांधता बांधता परमेश्वराच्या सिंहासनावरतीच्या वर पोहोचेल असा बुरुज बांधावा आणि परमेश्वर तिथे उतरून आला आणि मनुष्याच्या भाषेचा गोंधळ त्याने त्या ठिकाणात निर्माण केला आणि संपूर्ण पृथ्वीवरती ते विखुरले गेले वेगवेगळ्या भाषा आणि वंशांच्या द्वारे आणि ते वेगवेगळ्या भागामध्ये पृथ्वीवरती पसरले। त्याचप्रमाणे सदोम आणि गमोरा या ठिकाणामध्ये सुद्धा परमेश्वराने त्याचे दूत पाठवले, अब्रामाचा ऐकून मध्यस्थी लोट आणि त्याच्या कुटुंबाचा बचाव केला आणि नंतर अग्नीचा वर्षाव त्यांच्यावरती, अग्नी आणि गंधकाचा वर्षाव होऊन त्या शहरांचा नाश झाला। ह्या सत्य घटना आहेत। इस्रायलांच्या जीवनामध्ये त्यांच्या वाटचालीमध्ये इजिप्तमधून निघून वचनदत्त देशामध्ये प्रवेश करूपर्यंत अनेक वेळेस ज्यावेळेस ते परमेश्वराच्या गोष्टींच्या विरोधात जात होते, पवित्र शास्त्रात अनेक उदाहरणं आहेत, प्रत्येक उदाहरण आपण पाहू शकत नाही की त्यावेळेस तत्काळ परमेश्वराचा न्याय, त्याचा क्रोध, त्याचा कोप जो आहे तो मनुष्य जातीवरती प्रगट झाला। ज्यावेळेस ते जड अशा अंतकरणाचे झाले आणि परमेश्वराच्या गोष्टी त्याच्या आज्ञा पाळण्यापासून त्यांनी स्वतःचं मन फिरवलं, त्यावेळेस अशा गोष्टी घडल्या। तिसरा जो पॉइंट आहे, ह्या सर्व गोष्टी सुद्धा का परमेश्वराने घडू दिल्या की तो प्रीती दया सर्व करतो, पण तो न्यायी परमेश्वर आहे याची इतिहासात देखील नोंद व्हावी। जशा त्याच्या प्रीतीच्या उदाहरणांची, त्याच्या दयेची, त्याच्या कृपेची नोंद झालेली आहे, त्याचप्रमाणे तो न्यायी परमेश्वर आहे। तो अन्याय करत नाही। त्याचा कोप आणि क्रोध जो आहे त्याच्या इच्छेविरुद्ध वागणाऱ्यांवरती नक्की येतो आणि एक दिवस सार्वकालिक न्याय सर्वांचा नेमलेला आहे। या गोष्टीवरती देखील आपण तितकाच विश्वास ठेवावा जितका त्याच्या प्रीतीवरती आणि दयेवरती आणि कृपेवरती ठेवतो। याकरता परमेश्वराने भूतकाळामध्ये अशा अनेक गोष्टी मनुष्यांमध्ये घडवल्या, मनुष्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत। याचा आपल्याला विसर पडू नये आणि म्हणूनच तो न्यायी परमेश्वर आहे, एक दिवस न्याय होणार आहे, हे आपण सदैव लक्षात ठेवावं। त्याच्यानंतर परमेश्वराने ज्यावेळेस उत्पत्तीमध्ये 1-2 अध्याय आपल्याला माहिती, उत्पत्ती 1 मध्ये संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, मनुष्याला घडवलं। दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आहे। तिसऱ्या अध्यायामध्ये मनुष्याचं पतन झालं। परमेश्वराने जी आज्ञा दिली होती ती त्यांनी मोडली। बऱ्या वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नका सांगितलं होतं, त्यांनी ते फळ खाल्लं। जो सर्परूपी शैतान होता त्याच्या भूलथापांना ते बळी पडले। त्यावेळेस हवेशी बोलत असताना उत्पत्ती 3:4 मध्ये जर आपण वाचलं तर शैतानाने हवेला एक फॉल्स प्रॉमिस, चुकीचं असं अभिवचन दिलं होतं। त्यावेळेस तो सर्परूपी शैतान तिला म्हणाला होता की तू किंवा तुम्ही नक्की मरणार नाही, हे त्याने दिलेलं अभिवचन होतं आणि त्याचा प्रत्येक शब्द त्याचं खोटं अभिवचन प्रूव्ह करण्यासाठी तिथून पुढे मनुष्य जातीवरती खरोखरचं मरण आलं। जरी आदाम हवा तत्काळ मेले नाही, ते तत्काळ आत्मिकरित्या त्यांचा मृत्यू झाला, परंतु ज्यावेळेस परमेश्वराने त्यांना नेमलं, घडवलं होतं
देवाच्या प्रतिमेचा एदेन बागेमध्ये आदाम आणि हवेला त्यांनी ठेवलं होतं, त्यावेळेस देवाचा उद्देश होता जसा देव सार्वकालिक आहे तसं त्यांना देखील सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, त्यांच्या शरीराचा देखील मृत्यू होऊ नये. परंतु ज्या वेळेस मनुष्याचा आत्मिकरित्या मृत्यू होतो, देवाच्या आज्ञा पाळण्यापासून मनुष्य दुरावला जातो, त्या आज्ञा पालन करत नाही, मोडत असतो देवाच्या आज्ञा, देवापासून दूर जातो पाप केल्यानंतर. पाप केल्यामुळे त्यावेळेस जेव्हा मनुष्याचा आत्मिक मृत्यू होतो तर त्या मनुष्यासाठी देहाचा मृत्यू सुद्धा मग नेमण्यात आला. आणि म्हणून आज त्या पापाच्या घटनेनंतर सैतान जो बोलला होता की तुमचा खचितच मृत्यू होणार नाही, आज आपल्या मनुष्य जातीचा शरीराच्या द्वारे देखील मृत्यू होत असतो. प्रत्येकाचा, जगात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती हा मृत्यू पावत असतो. पवित्र शास्त्रात काही उदाहरणं आहेत, त्यांनी मृत्यूचा अनुभव घेतला नाही, परमेश्वराने त्यांना त्यांच्याकडे घेतलं, तो वेगळा विषय आहे. परंतु तो इन जनरल प्रत्येक एक दोन तीन उदाहरणं आहेत फक्त ते. परंतु संपूर्ण मानव जातीसाठी परमेश्वराने शारीरिक मृत्यू सुद्धा त्याच्यानंतर नेमला. हा शारीरिक जो मृत्यू आहे हा सुद्धा एक परमेश्वराच्या न्यायाचं, त्याचं मनुष्य जातीवरती आज्ञा पालन न केल्यामुळे आलेल्या क्रोधाचं एक प्रतीक आहे. गलतीकरास पत्र 6वा अध्याय आणि 7वं वचन या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे, मनुष्य जे काही पेरतो तो त्याची कापणी करतो. आणि म्हणून ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून न स्वीकारल्यामुळे, खरा पश्चाताप न केल्यामुळे, पापांपासून परावृत्त न झाल्यामुळे, माघारी न फिरल्यामुळे, परमेश्वराच्या मागे न चालल्यामुळे जे पापाचं बीज पेरलं गेलेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या पापाच्या बीजाचं पीक एक दिवस येणार आहे. आणि सार्वकालिक न्याय ज्या वेळेस होईल त्यावेळेस त्यांना सार्वकालिक मृत्यू जो आहे, दुसरं मरण त्याला देवाच्या वचनात म्हटलेलं आहे, म्हणजे खरोखरचं मरणार नाही, परंतु अनंत काळासाठी, सर्व काळासाठी कायम त्या अग्नी सरोवरामध्ये टाकण्यात येईल. हे अतिशय भयंकर अशी कापणी त्या व्यक्तींच्या जीवनात होणार आहे. म्हणून आजच समय आहे, देवाच्या वचनात म्हटलं आहे, आज तारणाचा दिवस आहे, आज मान्यतेचा दिवस आहे, आज खरा पश्चाताप करण्याचा दिवस आहे. परमेश्वराचं राज्य जवळ आलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं फार जवळ झालेलं आहे. पश्चाताप करा, प्रभूकडे वळा, खरा पश्चाताप करा, पापांपासून माघारी फिरा, त्याच्यासाठी मार्ग सिद्ध करा. हा संदेश आजच्या दिवशी या क्षणाला प्रत्येकासाठी पवित्र आत्म्याद्वारे येत आहे. आपण सुद्धा सर्व ख्रिस्त शिष्य जे आहे हाच संदेश घेऊन लोकांपर्यंत दररोजच्या दिवशी पोहोचत आहोत. लोकांना जागृतीचं, पश्चातापाचं, खऱ्या पश्चातापाचं, पापापासून परावृत्त होऊन परमेश्वराकडे वळण्याचं आवाहन आपण करत आहोत. त्याचं कारण हेच आहे प्रियांनो, की जे कोणी पापाचं पीक पेरतील ते सार्वकालिक मृत्यूची कापणी करतील. या भयंकर सत्यापासून कोणीही अज्ञान राहू नये. आणि म्हणून परमेश्वराचं राज्य जवळ आलेलं असताना आपलं मन फिरवा, आपलं मन परमेश्वराकडे लावा, पापापासून परावृत्त व्हा. हा संदेश आजच्या क्षणाला सुद्धा अनेकांच्या आत्म्याशी देवाचा आत्मा बोलत आहे. हालेलुया. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं, सर्वात मोठं परमेश्वराचा पापाविरोधामध्ये असलेला जो न्याय आहे, त्याचा जो क्रोध आहे, त्याचं सर्वात मोठं पवित्र शास्त्रातील जर उदाहरण आपण पाहिलं, आपण वाचूयात वचन. करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय आणि 21वे वचन. 2 करिंथ 5 आणि 21 आपण ह्यावेळेस वाचणार आहोत. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोललेलं आहे की त्याला पाप ठाऊक नव्हतं, तो पापी नव्हता, तो परिपूर्ण असं जीवन जगला.
तरी देखील तुमच्या आमच्याकरिता ज्या वेळेस परमेश्वराने त्याला पाप असं ठरवलं, तुमच्या आमच्याकरिता त्याच्या रक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपली पाप धुतली जाऊन आपल्याला नीतिमत्व देवाचं प्राप्त व्हावं, पापांची क्षमा प्राप्त व्हावी, हा देवाचा उद्देश आणि त्याच्या योजना ज्यावेळेस त्या वधस्तंभावरती साकारल्या जात होत्या प्रियांनो, त्यावेळेस संपूर्ण सृष्टीचं पाप ज्यावेळेस तो देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर खिळलेला असताना त्याच्यावरती लादण्यात आलं होतं, त्यावेळेस देखील देवाने त्याचा जो पापाबद्दलचा तिटकारा आहे आणि त्याचं न्यायीपण आहे ते त्यावेळेस देखील त्यांनी प्रूव्ह केलं, सिद्ध केलं आणि म्हणून त्याने त्याचा जो एकुलता एक पुत्र ज्याला जगासाठी पाप म्हणून नेमण्यात आलं त्याचा हात त्याने सोडला, त्याची साथ त्याने सोडली आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्या देवा माझ्या दिवा माझा त्याग का केलास. खूप मोठं न्यायाचं पवित्र शास्त्रातील देवाच्या न्यायाचं त्याला पाप आवडत नाही, तो कशा पद्धतीने न्याय करतो याचं माझ्या मतानुसार पवित्र शास्त्रातील सर्वात मोठं हेच उदाहरण आहे प्रियांनो. बाकीचे ज्या गोष्टी झाल्या तिथं खरंच पाप केलेले लोक होते, परमेश्वराचा क्रोध उतरून आला आणि त्यांचा नाश झालेला आहे. भविष्यात सुद्धा ज्यांनी पश्चाताप केला नाही, पाप क्षमा प्राप्त झाली नाही, त्या व्यक्तींचाच न्याय होणार आहे. त्या व्यक्तीला प्रत्येकाला त्याच्या त्याच्या वैयक्तिक कृत्यांबद्दल, विचारांबद्दल, शब्दांबद्दल परमेश्वर न्याय करेल आणि त्यांना शिक्षा मिळेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र, देवाचा कोकरा, हा एकच व्यक्ती असा होता प्रियांनो की ज्याने पाप केलं नव्हतं, परंतु ज्यावेळेस संपूर्ण सृष्टीचं पाप त्याच्यावरती लादण्यात आलं परमेश्वराने त्याचा देखील साथ सोडलेला आहे प्रियांनो. परमेश्वराला पापाचा तिटकारा आहे, त्याला पाप आवडत नाही हे आपण समजून घ्यावं. आणि जोपर्यंत आपल्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत खरा पश्चाताप करावा आणि त्या पापापासून माघारी फिरावं, म्हणजे त्या सार्वकालिक न्यायाच्या दिवशी आपला बचाव होईल याचं आपल्याला प्रत्येक दिवशी स्मरण राहावं. याकरता देवाने प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल असा जे आहे उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे की तो त्याच्या परमप्रिय पुत्राचा देखील पापासाठी त्याग करू शकतो. देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला प्रियांनो. त्या पुत्रावरती विश्वास ठेवून आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करावं. त्या पुत्राच्या बहुमोल रक्ताच्या द्वारे जे एकच परिपूर्ण असं संपूर्ण मानव जातीसाठी देण्यात आलेलं सॅक्रिफाईस, अर्पण, बलिदान जे आहे ते परमेश्वराने मान्य केलेलंच आहे. त्या कोकऱ्याच्या रक्ताद्वारे आपण धुवून शुद्ध व्हावं आणि न्यायाच्या दिवशी कोणीही ते पापाचं जे पीक आहे पेरणी केली आणि त्याचं जे सार्वकालिक न्याय, सार्वकालिक नाश असं पीक आहे ते कोणीही कापू नये ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून ख्रिस्त येशूमध्ये आमची देखील हीच इच्छा आहे. आणि म्हणून प्रभूमध्ये दररोज प्रत्येकाला आम्ही हीच विनंती करतो, प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. पश्चाताप करा आणि प्रभूकडे वळा, आपले मार्ग नीट करा, त्याचं नीतिमत्व हे स्वीकारून घ्या आणि त्याच्या पवित्र रक्ताद्वारे आपल्या पापांची क्षमा प्राप्त करून घ्या. त्याचा जो न्याय आहे तो सत्य आहे, पापाबद्दलचा द्वेष सत्य आहे, तो अन्यायी नाही. हालेलुया. जो सार्वकालिक न्याय आहे त्याच्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये अनेक शब्द बोलण्यात आलेले आहेत, अनेक शब्द सांगण्यात आलेले आहेत. जर आपण मलाकी 4 अध्याय आणि 5वं वचन जर वाचलं, मलाकी 4 आणि 5 जर आपण वाचलं तर त्या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस. हा जो न्यायाचा दिवस असणार आहे, जुन्या करारात सुद्धा अनेक संदेश त्यांच्याद्वारे त्याबद्दल सांगण्यात आलेला आहे. आणि मलाकीच्या पुस्तकामध्ये सुद्धा मलाकी जो संदेश आहे त्याच्याद्वारे 4 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे की त्या दिवसाला परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस म्हटलेला आहे प्रियांनो.
महान मोठा, कारण संपूर्ण मानव जातीचा त्यावेळेस न्याय होणार आहे प्रियांनो. म्हणून तो दिवस खूप महान असणार आहे आणि भयंकर सुद्धा म्हटलेला आहे. कारण देवाची इच्छा नसताना सुद्धा मनुष्याच्या स्वतःच्या इच्छेमुळे, त्याने स्वतः केलेल्या निवडीमुळे अनेकांना त्या अग्नी सरोवरात जावं लागणार आहे. हे सत्य आहे प्रियांनो, ही भाकड कथा नाही, हे सत्य आहे देवाच्या वचनातलं. म्हणून त्या दिवसाला भयंकर दिवस असं देखील बोलण्यात आलेलं आहे. रोमकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन जर आपण वाचलं, रोमकरास पत्र 2रा अध्याय आणि 5वं वचन जर वाचलं, तर त्या ठिकाणामध्ये परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस, परमेश्वराचा कोपाचा दिवस असं त्या ठिकाणात म्हटलेलं आहे. आणि त्यावेळेस परमेश्वराचा नीतिमान असा न्याय प्रगट होईल असं सांगण्यात आलेलं आहे. परमेश्वर हा नीतिमान आणि न्यायी परमेश्वर आहे आणि त्या क्रोधाच्या दिवशी, त्या न्यायाच्या दिवशी त्याचा क्रोध आणि त्याचा कोप जो आहे तो नक्की प्रगट होणार आहे, हे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं आहे प्रियांनो. त्याच्यानंतर प्रगटीकरण याचा 6वा अध्याय आणि 16वं वचन जर वाचलं, प्रगटीकरण 6 आणि 16 जर वाचलं, तर त्या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराचा क्रोध प्रगट होण्याचा महान दिवस, जो सिंहासनावर बसलेला आहे आणि जो देवाचा कोकरा आहे, त्यांचा न्याय प्रगट होण्याचा महान आणि भयंकर दिवस म्हटलेला आहे. मलाकीच्या पुस्तकात जुन्या करारात सांगितलेली भविष्यवाणी, 2 पेत्रामध्ये वाचलं, ही वर्तमान काळासाठीची भविष्यवाणी आहे. प्रगटीकरणामधून वाचलेली आहे ती भविष्य काळामधली भविष्यवाणी आहे. देवाच्या वचनामध्ये त्या दिवसाबद्दल प्रत्येक समयामध्ये, प्रत्येक कालखंडामध्ये त्याच्याबद्दल घोषणा करण्यात आलेली आहे आणि भविष्य वर्तविण्यात आलेला आहे की परमेश्वराच्या न्यायाचा दिवस नक्की असणार आहे, त्याचा कोपमान होण्याचा, त्याचा क्रोध प्रगट करण्याचा दिवस असणार आहे. हे प्रत्येक कालखंडामध्ये त्याच्या सेवकांच्या द्वारे त्याने प्रगट केलेलं निर्वादित सत्य आहे. ते मनुष्याने स्वीकारावं ही देवाची आपल्यापासून अपेक्षा आहे. त्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं, तो किती भयंकर असा दिवस असेल याच्यावर मनन करावं आणि आजच आपले मार्ग सिद्ध करावेत, ही परमेश्वराची आपल्यापासून अपेक्षा आहे. पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं सांगितले आहेत न्यायाच्या दिवसाबद्दल. मी सर्व वचन वाचत नाहीये, मी फक्त रेफरन्सेस सांगत आहे, पण तुम्ही नक्की वचन वाचा. प्रेषितांची कृत्ये 17वा अध्याय आणि त्याचं 30 आणि 31 वचन जर वाचलं, प्रेषितांची कृत्ये 17वा अध्याय आणि त्याचं 30 आणि 31 जर वचन वाचलं, तर त्या ठिकाणामध्ये सांगितल्याप्रमाणे सार्वकालिक न्याय हा नक्की होणार आहे. द इटर्नल जजमेंट इज सर्टन म्हटलेला आहे, तो नक्कीच होणार आहे. यशायाचं पुस्तक जे आहे त्याचा 45वा अध्याय आणि त्याचं 23 आणि 24 ह्या वचनात सुद्धा परमेश्वराने हेच सांगितलं आहे. मी जुना करार आणि नवीन करार दोन्ही करारांमधून रेफरन्सेस देत आहे, कारण ते भयंकर सत्य आहे प्रियांनो. त्याचा संदेश त्यांच्याद्वारे त्याने वारंवार प्रगट केलेला आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. कारण येणाऱ्या दिवसात प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. त्याचा अर्थ हा सुद्धा आहे की न्यायाचा दिवस सुद्धा फार जवळ आलेला आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. आपली तयारी करणं आपल्याला फार गरजेचं आहे प्रियांनो. प्रगटीकरण 21:8 जर आपण वाचलं, प्रगटीकरण 21:8 आणि लूककृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि त्याचे 19 ते 31 वचन जी आहेत, संपूर्ण पॅराग्राफ आहे तो. लूककृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 19 ते 31 ची वचनं आहेत. या दोन्ही वचनांचा जर रेफरन्स आपण वाचला तर त्याच्यानुसार आपल्याला कळतं की जे कोणी देवाच्या राज्याचे नाहीत, जे कोणी प्रभूच्या राज्याचे नाहीत, ते त्या सार्वकालिक न्यायामध्ये भाग घेतील.
किंवा त्यांचा भयंकर असा न्याय होईल. म्हणून आपण देवाच्या राज्याचे सहभागी असावे. वी ऑल शुड बी द पार्ट ऑफ गॉड्स किंगडम. परमेश्वराचं जे सार्वकालिक राज्य आहे, आपण प्रत्येक जण जे ख्रिस्त शिष्य आहोत, आपण दररोजच्या दिवशी वचनरूपी जलस्नानाने स्वतःला शुद्ध करून घेत, दररोजच्या दिवशी आत्मपरीक्षण करत, दररोजच्या दिवशी खरा पश्चाताप करून ज्या देवापासून नसलेल्या गोष्टी आहेत त्याच्यापासून माघारे फिरून देवाच्या अधिक आणि अधिक जवळ जात आपल्याला त्या देवाच्या राज्याचा मग सार्वकालिक असा भाग व्हायचा आहे. अनंत काळासाठी त्याच्या त्या सार्वकालिक राज्यामध्ये तो आपल्याला घेणार आहे. त्याची प्रोसेस चालू आहे, ती प्रक्रिया आपल्या जीवनामध्ये चालू आहे. टप्प्याटप्प्याने दररोजच्या दिवशी ज्या क्षणाला आपला श्वास काढून घेण्यात येईल तो क्षण शेवटचा असणार आहे. ही प्रोसेस आपल्या जीवनात कंप्लीट होण्याची. एकदा श्वास काढून घेतला, एकदा व्यक्ती मृत झाला की त्याच्यानंतर त्याला संधी नाही, पश्चातापाचीही संधी नाही आणि जे काही केलं होतं ते सुधारण्याची सुद्धा संधी नाही. त्याच्यानंतर मात्र एकच गोष्ट की सार्वकालिक न्यायाला समोर जायचं आहे. एक तर सार्वकालिक जे त्याचं राज्य आहे त्याचा भाग होण्यासाठी किंवा दुर्दैवाने त्या अग्निकुंडाच्या त्या अग्नी सरोवरामध्ये तो सैतान आणि त्याच्या दूतांसाठी जे बनवण्यात आलेलं आहे तिथं आपल्या स्वतःची निवड असल्यामुळे परमेश्वराच्या गोष्टींकडे त्याच्या चेतावणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे जाण्याची वेळ अनेकांवरती येणार आहे. ही नक्कीच अतिशय हृदयद्रावक अशी घटना आहे, अतिशय भयंकर अशी गोष्ट आहे. यशया 2:19 जर आपण वाचलं, यशया 2:19, प्रगटीकरण ह्याचा 6वा अध्याय त्याचं 16 आणि 17 वचन, प्रगटीकरण ह्याचा 6वा अध्याय त्याचं 16 आणि 17 वचन, इब्री लोकासपत्र 10वा अध्याय आणि 31वा वचन, इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय आणि 31वा वचन. या वचनांचे जर रेफरन्सेस तुम्ही वाचले पवित्र शास्त्रामधून तर त्या ठिकाणात म्हटलेलं आहे की त्या न्यायाचे जे परिणाम आहे ते महाभयंकर असणार आहेत. द इफेक्ट ऑफ दिस विल बी टेरिफाइंग. अतिशय भयंकर, महाभयंकर असणार आहे. सत्य आहे ते प्रियांनो, कारण आता आपण ठरवूच शकत नाही की त्यावेळेस परमेश्वर काय आणि कसा न्याय करेल. ते मनुष्याच्या सांगण्यानुसार आणि आपल्या बुद्धीनुसार परमेश्वर न्याय करणार नाही. त्याचे जे नियम आहे, त्याने लावून दिलेल्या ज्या आज्ञा आहे, त्याचं संपूर्ण जे नियमशास्त्र उत्पत्ती ते प्रगटीकरण आपल्याला देण्यात आलेलं आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळेल की परमेश्वर कशा प्रकाराने न्याय करणार आहे. खूप मोठा आणि अभ्यासाचा विषय आहे तो प्रियांनो. याबद्दल आपण सतर्क असावं आणि त्या गोष्टीबद्दल आपण खरंच सिरियसली आणि सिन्सिअरली ह्या विषयावरती पवित्र शास्त्रामधून अभ्यास करावा अशी माझी सर्वांना ख्रिस्तामध्ये नम्रतेची विनंती आहे प्रियांनो. कारण प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. सार्वकालिक न्याय हा सुद्धा नक्की होणार आहे. जर आपण तयारी करत आहोत तर त्या न्यायापासून बचावण्यासाठी मला नक्की काय काय करणं अपेक्षित आहे हे देवाच्या वचनामधून आपल्याला अभ्यासणं खूप गरजेचं आहे. प्रभूने जर कृपा पुरवली तर आपण नक्की त्या विषयावरती सुद्धा एक सिरीज घेणार आहे, एक अभ्यासक्रम नक्की घेऊयात. देवाचा सार्वकालिक न्याय म्हणजे नक्की काय आहे हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे. वचन वाचूयात. नक्की काय घडणार आहे ना, समजणं गरजेचं आहे कारण सिरियस गोष्ट आहे. पहिला पॉइंट पाहूयात. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय, मत्तयकृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय 8 आणि 9 वचन. मत्तय 18, 8 आणि 9. तुझा हात किंवा तुझा पाय तुला अडखळवीत असेल तर तो तोडून फेकून दे. 2 हात किंवा 2 पाय असून सार्वकालिक अग्नीत पडावे यापेक्षा लुळे किंवा लंगडे होऊन जीवनात जावे हे तुला बरे आहे. तुझा डोळा तुला अडखळवीत असेल तर तो उपटून फेकून दे.
2 डोळे असून अग्नी नरकात पडावे यापेक्षा 1 डोळा असून जीवनात जावे हे तुला बरे आहे. हालेलुया. भयंकर गोष्ट या ठिकाणात सांगितलेली. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगत आहे आणि तो ह्या ठिकाणामध्ये जे शब्द आहे ना, सार्वकालिक अग्नीत पडावे, अग्नी नरकामध्ये पडावे. ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्या आहेत त्या किती सत्य असणार प्रियांनो. त्याचं वचन हे संपूर्ण सत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा त्या लोकांना त्या गोष्टीची, ही वॉज टॉकिंग प्रॉफिटिकल, जे भविष्यातल्या गोष्टी ज्या आहेत, भविष्यवाणी या ठिकाणात प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. भविष्यात्मक गोष्टी त्यांच्याशी बोलत आहे की भविष्य काळात नक्की न्याय होणार आहे. अग्नीमध्ये, अग्नी नरकात, अग्नी सरोवरामध्ये फेकलं जाणं ही भयंकर गोष्ट आहे. याची तो जाणीव त्यांना करून देत आहे. शरीराच्या अवयवांच्या द्वारे जर पाप घडत असेल, त्या अवयवांचं तारण प्राप्त करून घेणं गरजेचं आहे, किंवा तो अवयव नसलेला चांगला, हे देवाचा प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेस सांगत आहे लोकांना. सांगण्याचा उद्देश हा आहे की अग्नी नरक, अग्नी सरोवर हे नक्की, खात्रीशीर, निश्चितपणे असणार आहे. शरीराचा लोभ जे धरतील आणि देहाच्या गोष्टींच्या मागे जे धावतील, देहांची कर्मे करण्यामध्ये जे गुंतले जातील, ते दुर्दैवाने कदाचित त्या ठिकाणामध्ये नक्की जातील, हे प्रभू येशू ख्रिस्ताला सांगायचं आहे. म्हणून त्याने आपल्याला पवित्र आत्मा दिला आहे की जो देहाची कर्म नष्ट करून पवित्र आत्म्याचं स्वर्गीय कार्य आपल्या जीवनामध्ये करेल, देवाचा स्वभाव आपल्या जीवनामध्ये देईल. त्याकरताच आपल्याला पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. परंतु सांगण्याचा उद्देश हा आहे की ज्याचा न्याय होईल तो व्यक्ती नक्कीच तो सार्वकालिक अग्नी सरोवरामध्ये टाकण्यात येणार आहे. तिथं काय काय होणार अजून? मत्तय 25 सर्व प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलंय बघा. आपण प्रीती, क्षमा, दया, विश्वास सगळं खूप बोलतो ना. प्रभू येशू ख्रिस्तांनी किती सारं न्यायाबद्दल बोललेलं आहे. त्याच्यावरती सुद्धा आपण लक्ष देणं आणि त्याचं मनन करून त्याची सुद्धा घोषणा करणं हे खूप गरजेचं आहे. मत्तय 25 आणि 41 आपण वाचू. 41. मग डावीकडच्यासही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्या पुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणात स्पष्ट सांगत आहे, जो सार्वकालिक अग्नी आहे तो सैतान आणि त्याच्या दूतांसाठी सिद्ध केलेला आहे. परंतु जे शापग्रस्त, त्याच्या डावीकडचे, देवाच्या आज्ञा न पाळलेले आहे. न्यायाचा दिवस 31व्या वचनापासून वाचलं तर न्यायाचा दिवस हे हेडिंग टायटलच आहे. नक्की वाचा हा शास्त्र भाग तुम्ही. मत्तय 25 आणि 31 पासून ते 46 हा जो शास्त्र भाग आहे न्यायाच्या दिवसाबद्दल आहे. प्रभू येशू ख्रिस्तांनी किती वचनं डिटेल सांगितलेले आहेत न्यायाच्या दिवसाबद्दल. आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तो ह्या ठिकाणात म्हणत आहे की सैतान आणि त्याच्या दूतांसाठी जो नेमलेला अग्नी सरोवर आहे, जे डावीकडचे, जे शापग्रस्त, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार न केलेले, खरा पश्चाताप न केलेले, तारण प्राप्ती न झालेले, देवाच्या आज्ञानुसार न चालणारे आहे, त्यांना सैतानाबरोबर त्या ठिकाणामध्ये जावं लागेल. जगामध्ये असताना जेव्हा परमेश्वर आणि सैतान या 2 गोष्टींची निवड करण्याचा वेळ होता, देवाचं राज्य, देवाच्या गोष्टी, त्याची धार्मिकता, त्याचं वचन, पवित्र आत्म्याची वाणी, त्याचं सत्य जे आहे, त्याच्या आज्ञा आहे, संपूर्ण पवित्र शास्त्र आहे, या सर्व गोष्टी स्वीकारण्याचा ज्यावेळेस भूतलावर असताना समय होता, त्यावेळेस ज्या लोकांनी परमेश्वराकडे पाठ दाखवली आहे, जग आणि जगातील गोष्टी ज्या सैतानाच्या आहेत त्याचा स्वीकार केलेला आहे, दुर्दैवाने ते लोक मग तिथं ज्याची निवड केली त्याच्याबरोबरच सार्वकालिक राहतील, सैतान आणि त्याच्या सोबत. चांगली गोष्ट आहे का? सैतान आणि त्याच्या दूतांसोबत सार्वकालिक राहणं नक्कीच नक्कीच अतिशय भयंकर आणि वाईट अशी गोष्ट आहे, जी न्यायाच्या दिवशी खरंच घडणार आहे, सत्य घडणार आहे. त्याबद्दल आपण जागृत राहावं आणि समजून घ्यावं, हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे.
हे आपण समजणं गरजेचं आहे. पुढचा तिसरा पॉइंट आपण पाहूया. येशू ख्रिस्त त्याच ठिकाणात 46व्या वचनात काय म्हटलंय, ते तर सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील. जे अग्नी सरोवरात सैतानाबरोबर सर्व काळ राहतील, जे डावीकडचे लोक असतील, जे मेंढरं नाहीत, मेंढरांचा वेश परिधान केलेले आहेत, त्या प्रत्येकासाठी ही सूचना या ठिकाणात आहे. धोक्याची वॉर्निंग देण्यात आलेली आहे आपल्याला की ते सार्वकालिक शिक्षा भोगाव्यास जातील. अनंत काळासाठी, सर्व काळासाठी शिक्षा भोगणं ही नक्कीच खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट नाही प्रियांनो. ही नक्कीच दुर्दैवाची, दुःखाची, भयंकर, महाभयंकर गोष्ट आहे की सर्व काळासाठी शिक्षा भोगत राहणं. आणि जे नीतिमान आहे ते सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील. न्यायाच्या दिवसाबद्दल प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. काय होणार आहे त्यावेळेस? इटर्नल पनिशमेंट, सार्वकालिक शिक्षा. खूप भयंकर गोष्ट आहे. आणखी तिथं काय असणार? 30वं वचन, मत्तय 25:30 वाचूयात आपण. आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. ओ, जो निरुपयोगी दास म्हटलेला आहे, या शब्दाकडे तुमचं लक्ष जावं याकरिता मी मुद्दाम हे वचन घेतलेलं आहे. रुपयांचा दृष्टांत आहे. आपल्याला माहिती आहे 14व्या वचनापासून ते ह्या 30व्या वचनापर्यंत एक दृष्टांत प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितला होता. हा 25वा अध्यायच पूर्ण खूप सुंदर प्रभूने सांगितलेला आहे की त्याची सुरुवात 10 कुमारींच्या दृष्टांतापासून केली की प्रभूच्या राज्यात कोण जाईल, कोण जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर रुपयांचा दृष्टांत जो आहे, त्याचे सेवक जे आहेत, जे दास आहेत, जे सेवा करणारे आहे, जे शिष्य म्हणून ज्यांची नेमणूक पाचारण करण्यात आलेलं आहे, त्यांचा न्याय कशा प्रकाराने होईल असं म्हटलेलं आहे. आणि तिथून पुढे प्रभू येशू ख्रिस्ताने 31व्या वचनापासून ते 46व्या वचनापर्यंत न्यायाचा दिवस किती भयंकर असेल हे सुंदररित्या सांगितलेलं आहे. हा 25वा संपूर्ण मत्तय 25 जो अध्याय आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला एकदम प्रॉफिटिकल, भविष्यात्मक आहे. आपण ज्यावेळेस शेवटच्या काळाच्या गोष्टींबद्दल अभ्यास करत असतो, अनेक लोक फक्त दानिएल, यहेजकेल आणि प्रगटीकरणाचं पुस्तक आहे याचा अभ्यास करतात. परंतु मी सर्वांना उत्तेजन देईल, भविष्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वात सोप्या आणि समजणाऱ्या भाषेमध्ये प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितलेल्या आहेत. मत्तय, मार्क, लूक, योहानमध्ये भविष्य काळामध्ये काय घडणार आहे याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने जितक्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा नक्की अभ्यास करा. अतिशय सोप्या भाषेमध्ये त्याने त्या सांगितल्या आहे. समजायला सोप्या अशा आहेत त्या आणि आपल्याला आत्मसात करायला सुद्धा एकदम सोप्या. कारण बाकीच्यांनी फक्त कशा गोष्टी घडतील ह्याचं प्रगटीकरण दिलंय, पण प्रभू येशू ख्रिस्तानी जे सांगितलेलं आहे ना, तर त्याने गोष्टी कशा असतील ते पण सांगितलं आणि त्याने तोडगा पण सांगितलेला आहे की त्यापासून बचावायचं आहे, स्वतःला वाचवायचं जर आहे, त्या सार्वकालिक न्याय, भयंकर दिवस, न्यायाचा दिवस, अशा सर्वांपासून स्वतःला वाचवायचं तर आपल्याला काय करायचं हे प्रभू येशू ख्रिस्तानी खूप सुंदररित्या सांगितलेलं आहे. त्याचा नक्की अभ्यास करा. सांगायचा उद्देश हा की जे देवाचे निवडलेले आहेत, ज्यांना पाचारण करण्यात आलं होतं, ज्यांना 5, 3 आणि 1 असे रुपये देण्यात आले होते, 5चे 10 केले त्यांनी, 3चे त्यांनी 6 केले, 1 वाल्यांनी तसंच ठेवलं होतं, पाचारण लपवून ठेवलं. प्रभूची सेवा वर्षानुवर्ष देवाचं वचन ऐकत असून सुद्धा त्याच्या सेवेसाठी सज्ज न होणाऱ्या लोकांसाठी ही चेतावणी आहे देवाच्या वचनातून. जागृत व्हा, प्रभूचं कार्य करा, त्याचं येणं जवळ झालेलं आहे. तो रुपया ज्याने लपून ठेवला होता, ज्याचा व्यापार व्यवसाय त्याने केला नाही, पवित्र आत्मा दिलेला आहे, त्याचं कृपादान मिळालेली आहे, आपल्याला पाचारण करण्यात आलेलं आहे, जर ते उपयोगात आणलं नाही तर त्या दासाला त्यांनी काय केलं की अंधकारात टाका, तिथे रडणे आणि दात खाणे चालेल असं म्हटलेलं आहे. जो नरक आहे आणि जो सार्वकालिक न्याय झाल्यानंतर ज्या ठिकाणात लोक जाणार आहेत
त्या ठिकाणामध्ये अंधकार असणार आहे आणि तिथं रडणं, आक्रोश आणि दात खाणं ह्या भयंकर गोष्टी त्या ठिकाणात असणार आहे. आज जे सर्व ख्रिस्त शिष्य आहेत त्यांना पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे जागृतीचं आवाहन करते. जो पवित्र आत्मा तुम्हाला देण्यात आलेला आहे, आपल्याला सांगितलेलं आहे प्रेषितांची कृत्ये 1:8 नुसार त्याचं जे सामर्थ्य आपल्याला पवित्र आत्म्याचं मिळालेलं आहे, आपण त्याच्या नावाचं साक्षीदार होण्यासाठी ते देण्यात आलेलं आहे. प्रभूच्या राज्याचं कार्य करण्यासाठी तुम्हाला त्याने निवडलेलं आहे. तो जो 1 रुपया दिलेला आहे तो लपवून ठेवू नका, त्याचा व्यापार करा प्रियांनो, त्याच्यामध्ये वाढ करा. अनेक आत्मे देवाच्या राज्यात घेऊन येण्यासाठी त्याने तुम्हाला मला पाचारण केलेलं आहे. मत्तई 28 त्या ठिकाणामध्ये सुद्धा ग्रेट कमिशन सांगण्यात आलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच. त्याचं आपल्याला दररोजच्या दिवशी आठवण असणं 19 आणि 20 वचन आहे. आपल्याला सोपवण्यात आलेली अति महान कामगिरी प्रत्येक ख्रिस्त शिष्याला त्याचा विसर पडू देऊ नका. तुम्हाला वाटेल तुम्ही दरवेळेस सिस्टर हीच गोष्ट सांगता, खूप बेसिक गोष्ट आहे, वचनं आमची पाठ आहेत. मग आता जागृत होण्याचा समय आहे. झोपेमधून उठून देवाचं कार्य करण्याचा समय आलेला आहे प्रियांनो. पीक फार आहे, कामकरी थोडे आहेत. जर तुम्ही आणि मी नाही म्हटलं तर तो दुसऱ्या कोणाची नक्की नेमणूक करेल. त्याचं कार्य काही तसंच थांबून राहत नाही. परंतु जर त्या कृतज्ञ दासाप्रमाणे 1 रुपया लपवून ठेवणारे आपण जर असू तर ज्या ठिकाणात अंधकार, रडणे आणि दात खाणे आहे त्या ठिकाणात आपली रवानगी नक्की करण्यात येईल. हे मी सांगत नाही, हे प्रभू येशू ख्रिस्तानी स्वतः सांगितलेलं आहे, त्याच्या वचनात सांगितलेलं आहे. आणि म्हणून आज पुन्हा एकदा देवाच्या नावामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना उत्तेजन देईल. जागृत व्हा आणि प्रभूचं कार्य करा प्रियांनो. आणखी काय असणार आहे त्या ठिकाणामध्ये? दानियल, थोडं जुन्या करारातले पण पाहूयात रेफरन्सेस. दानियेलाचं पुस्तक पाहूयात आपण. दानियल 12 आणि 2. दानियल याचा 12वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन जे आहे 12व्या अध्यायाचं ते आपण ह्यावेळेस वाचणार आहोत. दानियल 12 जे आहे त्याचं सुद्धा हेडिंग आहे अंताचा समय, शेवटचा जो काळ असणार आहे त्याच्याबद्दल इथं भविष्यवाणी करण्यात आलेली आहे. न्यायाचा दिवस, त्याच्या अगोदर नंतरच्या गोष्टी आहेत त्याबद्दल ह्या ठिकाणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. दुसरं वचन सांगतं, भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल, कित्येक सर्व काळचे जीवन मिळविण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळविण्यास उठतील. भयंकर गोष्ट आहे, भयंकर गोष्ट आहे. सर्व काळचे जीवन मिळण्यास जे उठतील ते प्रभूमध्ये खरंच धन्य आहेत. परंतु कित्येक अप्रतिष्ठा आणि सर्व काळचा धिक्कार मिळण्यास उठतील म्हटलेलं आहे. ज्यांनी या पृथ्वीवरती प्रभूची निवड केली नाही, लोकांच्या समोर लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल म्हणून ख्रिस्ताचा नाकार केला आणि जगातल्या गोष्टींचा स्वीकार केला, जगाशी तडजोड केली, जग आणि जगातील गोष्टींशी तडजोड करून हात मिळवणी करत राहिले. लोकांच्या समोर, लोकांमध्ये आपली प्रतिमा फक्त चांगली ठेवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांना सर्व काळाच्या जीवनामध्ये सर्व काळासाठी अप्रतिष्ठा आणि धिक्कार मिळेल, हे देवाचं वचन सांगतं. त्याच्या वचनातून आपल्याला देण्यात आलेली चेतावणी आहे. जागृत व्हा. जगातील लोक, जग आणि जगातील जे काय आहे ते प्रभूचं नाही, ते सैतानाने त्याच्यावरती अधिकार घेतलेला आहे. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्हाला कुठला तरी निर्णय घेण्याची वेळ येते, डिसिजन मेकिंग ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेस लोक काय म्हणतील, हे पण चालतं ते पण चालतं, काय होतं केलं तर. सिस्टर आणि पास्टर, तुम्ही खूपच अतिशय कडक देवाचं वचन शिकवता. काय नाही, आम्हाला दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं असं केलं तर चालतं, हे केलं तर चालतं, क्षमा करा मला. परंतु ह्या सर्व
खोटारडेपणामधून बाहेर या. देवाचं वचन पूर्ण सत्य आहे. जगाबरोबर हात मिळवणी करू नका. जगाच्या गोष्टी स्वीकारू नका ज्या प्रभूपासून नाहीत. त्याच्या वचनानुसार ज्या निषिद्ध ठरवण्यात आलेल्या गोष्टी आहे, त्याच्या इच्छेच्या विरोधात आहे, त्याच्या आज्ञा मोडायचं डेअरिंग करू नका. तुम्ही जगामध्ये कदाचित आज प्रतिष्ठा मिळवताल, लोकांमध्ये तुम्हाला वाहवा मिळेल, तुम्हाला चांगलं म्हणतील, परंतु ज्या वेळेस तो न्यायाचा दिवस येईल त्यावेळेस सर्व काळासाठी अप्रतिष्ठा आणि धिक्कार, आणि तो पण सृष्टीच्या निर्माणकर्त्या परमेश्वरापासून मिळेल. त्याच्यापेक्षा मोठा अपमानच जगामध्ये नाही प्रियांनो. शापास भल्या आणि विश्वासू दासा, हे ऐकण्यासाठी तशी तयारी पण करावी लागते प्रियांनो. मनाने देवाच्या वचनांचे विपरीत असे अर्थ लावू नका. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालवले जा. ऐकायला आज आवडणार नाही, परंतु हेच सत्य आहे देवाच्या वचनाचं. त्याचं पूर्ण सत्य स्वीकारणं. जगात राहा, परंतु जगासारखे होऊ नका. हे ज्याने सांगितलं आहे तोच न्याय करणार आहे, हेचा विसर पडू देऊ नका. आणि म्हणून मी तुला तर माहितीच आहे प्रभू, मी जगात राहतो, मी असं, मी तसं, मी तसं. काही लोक जगातील गोष्टींशी हात मिळवणी करून अनेक पापांमध्ये गुंतले जातात. ज्यावेळेस त्यांना आपण काउन्सिलिंग करतो, अनेक लोक सांगतात, नाही नाही सिस्टर, देवाने सांगितलेलं आहे की सगळ्यांवरती प्रीती करा, असं करा, तसं करा. हा अर्धवट घेण्यात आलेला आणि स्वतःच्या मनाने लावलेला असा अर्थ आहे. लोकांवरती प्रीती करा ह्याचा अर्थच हा होतो. देवाने जेव्हा जगावर प्रीती केली त्याने काय कृती केली की त्याचा एकुलता एक पुत्र दिला आपल्या पापांसाठी. आपल्याला सुद्धा ज्यांच्यावरती आपण प्रीती करतो असं म्हणत आहे, आपले मित्रमैत्रीण असतील, जगातील लोक, शेजारी पाजारी, नातेवाईक ज्यांचं तारण नाही झालेलं, जर त्यांच्यावरती प्रीती करत आहे आपण, तर तडजोड करून त्यांना खुश करणं होत नाही. त्याचा अर्थ हा होतो, त्यांच्यावरती जर खरी प्रीती करत असताल तर त्यांचा नाश होऊन नये म्हणून त्यांना देवाच्या वचनातील संपूर्ण सत्य सांगा. त्यांना प्रभू येशू ख्रिस्त हाच तारणारा आहे, हाच स्वर्गाचा मार्ग आहे, तो मार्ग सत्य जीवन आहे. पित्याकडे जाण्याचा एकच मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आहे. पाप क्षमा केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे होते, ही गोष्ट सांगा, तरच तुम्ही त्यांच्यावरती प्रीती करता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला ही सांगायची आहे की जे लोक म्हणतात की आम्ही लोकांवर प्रीती करतो म्हणून आम्ही असं वागतो, तसं वागतो, एवढं स्ट्रिक्ट वागून चालत नाही. त्या प्रत्येकाला पुन्हा एकदा देवामध्ये विनवणी करेल की देवाच्या वचनाचा नीट अभ्यास करा. 10 आज्ञांमध्ये पण सांगण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानी सुद्धा ज्या जुन्या अनुवादामध्ये ज्या 2 मोठ्या आज्ञा दिलेल्या आहे त्याच पुन्हा प्रभू येशू ख्रिस्तानी सुद्धा सांगितल्या आहे. आणि त्याच्यातील सगळ्यात पहिली हीच सांगितली आहे की तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, जीवाने, शक्तीने आणि आपल्या सर्वस्वाने प्रीती कर. मग त्यांनी दुसरं सांगितलं, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि म्हणून ज्या वेळेस प्रीतीचा संदर्भ येतो त्यावेळेस सर्वात प्रथम देवावरती प्रीती केली पाहिजे, त्याच्या वचनानुसार, त्याच्या इच्छेनुसार चालण्याने. तरच तो व्यक्ती देवाची प्रीती समजू शकतो आणि तो मनुष्यावरती प्रीती करतो. अदरवाईज तुम्ही जे करत आहात ते दिलेली एक एक्सक्यूज आहे, एक कारण आहे. त्याच्यामधून कृपया बाहेर पडा. आज कदाचित माझं बोलणं आवडणार नाही, मला परवा नाही, कारण त्या न्यायाच्या दिवशी मला काय अंधकारात रडणं, दात खाणं चालेल, तिथं जायचं नाही. म्हणून आज त्याच्या समक्ष त्याच्या नावामध्ये पूर्ण सत्य सांगेल, कायम सांगेल, लोकांनी स्वीकार करो का नाही करो, परंतु त्याचं वचन पूर्ण सत्य आहे. जगाशी तडजोड करू नका, नाही तर सार्वकालिक अप्रतिष्ठा आहे. आणि जे सार्वकालिक काय म्हटलेलं आहे या ठिकाणामध्ये, अप्रतिष्ठा आणि धिक्कार जो आहे सर्व काळचा, त्याचे वाटीकरी कोणी होऊ नये. म्हणून आज देवाचा आत्मा आपल्याला जागृती देत आहे प्रियांनो. आणखी काय म्हटलेलं आहे न्यायाच्या दिवशी, इटर्नल जजमेंटला? प्रगटीकरण 20वा अध्याय वाचू आपण. प्रगटीकरण 20:14 आणि 15. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली
अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. जीवनाचं पुस्तकात ज्यांचं नाव लिहिलं गेलं नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या अग्नीच्या सरोवरात मरण आणि अधोलोक ही देखील टाकण्यात आली. कारण ज्यावेळेस त्या अग्नीच्या सरोवरात जो शेवटचा न्याय होणार आहे त्याचं हेडिंग सुद्धा तेच आहे, सर्वसामान्य पुनरुत्थान आणि शेवटचा न्याय या पॅरेग्राफचं. आणि जे शेवटचा न्याय झाल्याच्या नंतर मगाशी आपण अनेक वचनं पाहिले, सैतान आणि त्याचे दूत ज्या ठिकाणात टाकण्यात येतील तिथंच जे प्रभूच्या आज्ञा न पाळणारे लोक टाकण्यात येतील. आणि मग तिथे अधोलोक आणि मरण देखील टाकण्यात येईल. याचा अर्थ जे सार्वकालिक जीवनात असतील त्यांना तिथून पुढं कुठल्याही मरणाची कधीच बाधा होणार नाही. ते सर्व काळासाठी जिवंत असे राहतील. सार्वकालिक जीवन त्यांना प्राप्त होईल. जो शाप, जे अधिकार आदामाने गमावले होते, जो मरणाचा शाप सैतानाची वाणी ऐकल्यामुळे त्याला मिळाला होता, ते मरण, तो शाप जो आहे, जो अधोलोक मनुष्याला मिळालेला आहे, तो सर्व काळासाठी कायमचा तो मरण आणि अधोलोक जे आहे त्या अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येतील. आणि म्हणून जे प्रभू बरोबर असतील, ज्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल, त्यांना तिथून पुढे मरण आणि अधोलोक या दोन गोष्टींची कधीही भीतीच राहणार नाही. किती अद्भुत आणि महान गोष्ट आहे. परंतु जे त्या अग्नी सरोवरात असतील, सैतान त्याच्या दूतांबरोबर, अंधकार ज्या ठिकाणात आहे, रडणे दात खाणे ज्या ठिकाणामध्ये आहे, आणखी अनेक गोष्टी आहेत त्या ठिकाणात. त्या ठिकाणात मरण आणि अधोलोक सुद्धा असणार आहे, शाप असणार आहे त्या ठिकाणामध्ये. अशा प्रकारचं जीवन कसं असेल हो? विचार करण्याच्या पलीकडील अतिभयंकर असं ते जीवन असणार आहे, अतिभयंकर. एक शेवटचं वचन आपण वाचूयात. मत्तय 25:41 या ठिकाणात सुद्धा सांगितलेलं आहे. मत्तय 25:41. परंतु मी तिकडचा रेफरन्स पाहत नाही, ते तुम्हाला रेफरन्ससाठी दिलेलं आहे. आपण थेसलनिकाकरास दुसरे पत्र पाहूयात. थेसलनिकाकरास दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 9वं आणि 10वं वचन आपण वाचूयात. आपल्या पवित्र जनांच्या ठाई गौरव मिळावे म्हणून आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल. कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानयुगचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. आपण मगाशी वचन वाचलं होतं मत्तय 25:46 मध्ये की इटर्नल पनिशमेंट, सार्वकालिक शिक्षा. ती शिक्षा काय आहे सार्वकालिक? की प्रभूचं जे त्याच्या समोर येण्यापासून ते इथून पुढे कधी येणार नाही, त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून ते दूर जातील आणि त्यांचा युगानयुगचा नाश होईल. विचार सुद्धा करणं अतिशय भयंकर आहे प्रियांनो. जो सृष्टीचा निर्माण करता, आपल्यावरती प्रीती आणि दया आणि कृपा करणारा परमेश्वर आहे, त्याच्यापासून सार्वकालिक वियोग अशा लोकांचा होणार आहे. तिथून पुढे ते कधीच प्रभूच्या समोर येऊ शकत नाही, त्याला हाक मारू शकत नाही. त्याच्या सामर्थ्याचा, त्याच्या गौरवाचा, कृपेचा त्यांना अनुभव घडणार नाही प्रियांनो. युगानुयुगचा नाश अशा लोकांचा होणार आहे. प्रभूपासून कायमचा दुरावा होणार, कायमचा, परत कधीच नाही, कधीच नाही. पृथ्वीवरती असताना बघा, जेव्हा चांगलं जीवन मनुष्य आपण जगत असतो त्या पुष्कळ वेळेस आपल्याला प्रभूचा विसर पडतो. परंतु ज्या वेळेस काहीतरी संकट येतात त्यावेळेस सर्वात प्रथम प्रभूची आठवण येते. काही पण दुःख आलं, थोडासा जरी त्रास झाला तरी प्रभूची आठवण येते. थोडंसं हर्ट झालं, दुखावलं गेलं तरी प्रभूची आठवण येते. आणि जेव्हा त्या अग्नी सरोवरामध्ये सैतान, त्याचे दूत, मरण, अधोलोक असेल, तिथं भयंकर यातना असतील, महाभयंकर अशी पीडा असेल, सहन करण्यापलीकडचा त्रास असेल. आणि त्यावेळेस माझ्या प्रभूचं नाव मी घेऊ शकणार नाही, याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असेल प्रियानो. परत त्याच्या समक्षतेत, त्याच्या
गौरवाच्या सानिध्यात त्याच्या पुढे येऊ शकत नाही, त्याच्या गौरवाच्या सामर्थ्याचा अनुभव घडू शकत नाही, त्याची प्रीती, त्याची क्षमा, त्याची दया, त्याची कृपा याचा अनुभव घडणार नाही. प्रियांनो, नक्की अतिशय भयंकर गोष्ट असणार आहे. अतिशय महान असे कष्ट ते असणार आहे. विचार करण्याच्या पलीकडे आणि सहनशक्तीच्या पलीकडचे महाभयंकर असे ते कष्ट असतील आणि युगानयुग कायमसाठी असेल. प्रियांनो, तिथून पुढे परत कधीच सुटका होऊ शकत नाही. अशा ठिकाणात जाण्यापेक्षा जर आता प्रभूच्या नावासाठी छळ आणि अपेक्षा सहन करत आहात, जर आता प्रभूच्या नावासाठी अपमान आणि निंदा होत आहे, जर आता प्रभूच्या नावासाठी मला जीव जरी द्यायला लागला तरी तयारी ठेवा. प्रियांनो, फार थोड्या काळासाठी, फार थोड्या दिवसांसाठी हे कष्ट असतील, परंतु सार्वकालिक जीवन मिळणार आहे. छोट्याशा थोड्याशा आनंदासाठी त्या सार्वकालिक जीवनाचा नाकार करू नका. प्रियांनो, त्या प्रभूच्या समक्षतेपासून कायमचं दूर होण्याचा स्वीकार करणं आणि तो विचार करणं सुद्धा भयंकर गोष्ट आहे. आता आपल्याला जगाने नाकारू द्या, संपूर्ण जगाने आपल्याला तुच्छ लेखू द्या, पण प्रभूचा हात सोडू नका, त्याचे मार्ग सोडू नका. त्रास होईल, नक्की होईल, पण तो सहन करा. प्रियांनो, सार्वकालिक जीवनाची ती किंमत आहे, ती चुकवून द्या थोडी तरी. प्रभू येशू ख्रिस्ताने तर सगळ्यात मोठी किंमत चुकवलेली आहे. थोडंसं आपल्याला पण सहन करायचं आहे. येऊ द्या, हाल अपेक्षा येऊ द्या, अपमान निंदा होऊ द्या, जगाने सोडून टाकू द्या, एकटं पाडू द्या, परंतु सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर तुमच्या सोबत आहे याचा विसर पडू देऊ नका. त्याचं येणं जवळ झालेलं आहे. प्रभू येत आहे, फार लवकर येत आहे. म्हणून आज देवाचा पवित्र आत्मा प्रत्येकाशी हेच बोलत आहे. देवाचा आत्मा प्रत्येकाला हे सांगत आहे, आज तारणाचा दिवस आहे, आज मान्यतेचा दिवस आहे, आज आपले मार्ग नीट करण्याचा दिवस आहे. आज पापापासून, जगातील गोष्टींपासून, जगातील लोक, जगातील खोटी जी प्रतिष्ठा आहे, जगातल्या ज्या गोष्टी आहे, मान सन्मान आहे, देवाच्या वचनाच्या विपरीत, देवाच्या वचनाच्या विरुद्ध असलेल्या प्रत्येक गोष्टीपासून माघारी फिरून पुन्हा एकदा खरा पश्चाताप करून परमेश्वराशी जोडलं जाऊन त्याच्या मागं जाण्याचा आज दिवस आहे. कारण प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. हे देवाचा आत्मा आज आपल्या प्रत्येकाला सांगत आहे. प्रियांनो, जागृत व्हा, जागृत व्हा. प्रभूचं येणं फार जवळ आलेलं आहे. शलोम अँड मारानाथा. जीसस इज कमिंग सून. गॉड ब्लेस यू ऑल.